हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. निकाला आधीच भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध. कागदपत्र पडताळणीनंतर अधिकृत घोषणेची शक्यता. संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज कार्यकर्त्यांचा शिरसाठांच्या घराबाहेर ठिय्या. उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी. सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा उद्रेक. अतुल सावेंच्या कारला काळं फासलं. भागवत कराडांच्या कारला घेराव. कार्यकर्त्यांची समजूत काढताना नेत्यांची दमछाक. 4 जानेवारीला ठाकरेंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत वचननामा प्रकाशित होणार. मुंबईत ठाकरे बंधूंच्या 3 सभा. खासदार संजय राऊतांना धमकी. घराबाहेरील गाडीवर बॉम्ब से उडा दूंगा असं लिहिलेलं आढळलं. बॉम्ब शोधक पथक मुंबई पोलीस राऊतांच्या घरी दाखल. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बनेल. भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य. विरोधकांनी घेरल्यानंतर वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव. उत्तर भारतीयांना मराठी माणसांना आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनी आज मराठी माणसाच्या डोक्यावर थैथय नाचायला सुरुवात केली. भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यावर मनसेचं ट्विट. रामदास आठवले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला. पालिका निवडणुकीबाबत शिंदेंची करणार चर्चा. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांची समुद्र किनाऱ्यांवर गर्दी. मावळता सूर्य पाहत नव्या वर्षाचं स्वागताची जय्यत तयारी. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत. डोळे दिपवणारी आतषबाजी. 2025ला निरोप देत 2026चं जंगी स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. मंडळी नमस्कार. मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र. आज वर्षाचा शेवटचा दिवस, पण हा शेवट गोड होईल अशी आशा होती, पण तसं घडलं नाही. ज्या कार्यकर्त्यांनी आजवर नेत्यांच्या गाडीवर फुलं उधळली, ज्या हातांनी गाडीला काळं फासलं, कालपर्यंत ज्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली, त्यांना आज घेराव घातला. ज्यांनी बेंबीच्या देठापासून कालपर्यंत घोषणा दिल्या, त्यांनी आज निषेधाचे नारे दिले, शिव्या शाप दिले. हा सगळा उद्रेक होता एका तिकिटासाठी, उमेदवारीसाठी. कामाला कार्यकर्ता आणि तिकिटाला पिये आठवला, म्हणून हे सगळं महाभारत घडलं असं बोललं जात आहे. भाजपातील उद्रेकाचा दुसरा अंक. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजी उफाळली. ज्यांनी काम केलं त्यांना तिकीट भेटलेलं नाही अजिबात. चटाई उचलणार आहेत का आम्ही? 20-20 वर्ष काम केलं. मंत्री सावेंच्या कारला फासलं काळं. छत्रपती संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांमधील नाराजी काही शमण्याचं नाव घेत नाहीये. सलग दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला.
उमेदवारी वाटपात डावलल्या गेलेल्या इच्छुकांनी मंत्री अतुल सावेंच्या वाहनावर आपला राग काढला। संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी कराडांची कार रोखून धरली। एवढंच काय, पण त्यांनी नेत्यांच्या कारवर काळ्या रंगाचा स्प्रेही मारला। ज्यांनी काम केलं त्यांना तिकीट भेटलेलं नाही अजिबात। आज रात्रंदिवस जो काम करू राहिला त्याला तिकीट भेटलेलं नाही आणि ज्याला आम्ही ओळखत नाही त्याला तिकीट दिले नाही। हा वाद उफाळून येण्यासाठी कारणीभूत ठरली आहे सुवर्णलता पाटील साळवे यांची उमेदवारी। सुवर्णलता पाटील साळवे या मंत्री अतुल सावेंचे पीए उल्हास पाटलांच्या पत्नी आहेत। खरं तर त्या मतदारसंघात प्रशांत भदाणे यांच्या पत्नी माया भदाणे इच्छुक होत्या, पण त्यांचं तिकीट नाकारल्यानंतर भदाणे समर्थक आक्रमक भाजपच्या कार्यालयाच्या समोर त्या कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या वाहनांना दरडा घातला। त्यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला। साहेब, एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा सागर पाले आणि उल्हास साळवे आणि उल्हास साळवे बरं का, यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं। साहेब काय भेटलं? फक्त पीए म्हणून तिकीट कापलं सावेनी। तुम्हाला भाजपची चिंता नाही का? सावेला परत उभा राहायचं नाही का? भारतीय जनता पार्टी सावेला कुठं दाखवलं? जनताची पार्टी नाही, बापाची पार्टी, फक्त वंजारींची एक पार्टी आणि फक्त पीएची पार्टी आहे का? नेत्यांनी नातेगोते आणि निकटवर्तीयांना उमेदवारीची खिरापत वाटल्याचा आरोप इच्छुकांनी केला। मोदी साहेबांच्या नावावर, फडणवीस साहेबांच्या नावावर आम्ही मतं देतोय। या लोकांना हा तर राज्यसभेवर आला कराड, हा तर निवडून पण येऊ शकत नाही। हा याने नगरसेवक म्हणून निवडून आणून दाखवा। याची जी कॅपॅसिटी आहे एका नगरसेवका एवढी सुद्धा नाहीये। आम्ही चटाई उचलायचं का? चटाई उचलणार आहोत का आम्ही? 20-20 वर्ष काम केलं, काय उपाशी तापाशी अजून 5 असताना रात्रंदिवस या माणसाच्या मागे सर्व वारकरी संप्रदाय, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला मंडळ या माणसाच्या नाव घराघरामध्ये आणि हा माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे यांना आता भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला दाखवून देऊ। या गोंधळात भाजप आमदार संजय केणेकरही पक्ष कार्यालयात दाखल झाले। त्यांनी प्रशांत भदाणे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना समजवण्याचा प्रयत्न केला। मी त्यांची शब्दूत पूर्णपणे काढू शकतो। निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं कुठं बसवायचं सरकार आहे, सरकार आहे, सरकार आहे। त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन मध्ये या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे। निश्चितपणे कार्यकर्त्याची शब्दूत काढू। एकीकडे हा आक्रोश असताना दुसरीकडे उमेदवारी नाकारलेल्या दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखे यांनी भाजपच्या विरोधात उपोषणास्त्र उगारलं। त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा घेतला। त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाणांनी पुढाकार घेतला। आणि त्या बाईने जी बाईला तिकीट दिलं गेलंय तिला ती म्हणजे मी 7 महिने म्हणते 6 महिन्यात कुठेतरी तिचा फोटो दाखवून द्या पक्षाच्या कार्यक्रमात। मी लगेच शोधा, फेसबुकवर शोधा, कुठे शोधा, मी लगेच ज्यांना तिकीट दिलं त्या महिला न्याय बी नाही भाजपातल्या या नाराजीची दखल वरिष्ठ नेत्यांना घ्यावी लागली। आता आपण सीट देऊ शकतो एक मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्याची नाराजी आहे, पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी